आज ना खूप आनंदाची गोष्ट आहे. आज आम्ही इथे आलेलो आहोत मेहकरला. मागच्या वेळेस तुम्ही सौरभ दादांना भेटले. आज सौरभ दादांच्या मातोश्री आणि सौरभ दादांच्या मिसेस मृणालताई यांना आपण भेटतोय. हे घर आहे 1912 मधलं, म्हणजे जवळपास 100-150 वर्ष जुनं असं घर आहे आणि खूप सुंदर असा हा वाडा आहे जुना. आणि याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली देवी बघा. देवी जनरली आपण माहूरची रेणुका ही रेणुकेचा तांदळा पाहतो नेहमी, पण ही मूर्ती आहे आणि मूर्ती बघा किती सुंदर आहे. एकदम ठळक असे तिचे सगळे हे आहे फीचर्स आहेत. आणि या मूर्तीची खासियत म्हणजे याला तुम्ही सगळं काही व्यवस्थित दागिने वगैरे घालू शकतात, पण याबद्दलची सगळ्यात चांगली माहिती काकू देऊ शकतील. ही काय आमची 7 पिढ्यांपूर्वीची म्हणजे देवी आहे. तर हिचा सगळ्यांना इतका अनुभव येतो की इथे कोणी आल्यानंतर त्यांनी जर ह्या देवीला नमस्कार केला तर त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे. म्हणजे आम्हाला हे माहित नाही, पण त्यांच्याकडून हे कळतं की आम्हाला या देवीचा खूप अनुभव आलेला आहे. आणि ती एका हाताने काही सहज उचलल्या जात नाही. तिला पूजेसाठी सुद्धा मोठं ताम्हण लागतं. त्याच्यामध्ये आम्ही मोठं म्हणजे अभिषेक पात्र लावून तिला अभिषेक वगैरे करतो त्या देवीला. आणि तिच्या अंगावर म्हणजे तिचं पातळ जे आहे ते कोरलेलं आहे. त्याच्यावर जरी बुट्ट्याचे जसे काम असतं तसं त्याच्यावर बुट्टा आहे, पूर्ण त्याच्यावर कोरलेलं आहे. आणि तिचा आंबाडा आहे, त्याच्यानंतर चोळीची गाठ आहे, असं सगळं दिसतं. आता तिला वस्त्र असल्यामुळे दिसत नाही. याचा अर्थ ती देवी पूर्ण सालंकृत आहे. की छान. आणि पहा किती सुंदर ते सगळं हे आहे. आता अजून एक छान महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवते. महालक्ष्म्या बसतात ना, तर महालक्ष्म्यांच्यासाठी दरवेळेस आपल्याला काहीतरी आरास करण्यासाठी जुगाड करावा लागतो. तर इथे यांनी पहिल्यापासून एक जुगाड केलेला आहे. तर चला बघूया आपण. या ती पूर्वजांची सगळे त्यांनी करून ठेवलेलं आहे. दाखवा, तुम्ही सांगा. आता आम्ही आमच्या या सौरभच्या लग्नाच्या वेळेस पूर्ण या घराचं नूतनीकरण केलं. पण त्यावेळेला आम्ही म्हटलं की देवघर आणि हा भाग जसाच्या तसाच ठेवायचा, की जो जुना आहे, जुनं ते सोनं म्हणतात. तर हे खरं सोनं आहे, हे खरं आमचं वैभव आहे, ऐश्वर्य आहे देशमुखांचं. आणि हे जतन करण्याचा पूर्णपणे मी माझ्यापर्यंत प्रयत्न केला. माझ्या पुढे आता ही आणि माझी मोठी सून मुलगा हे पण करतील. तर इथे महालक्ष्म्या मांडत असतो आम्ही. पूर्वी याला म्हणजे असे छोटेसे म्हणजे खाण्या केल्या होत्या, त्याच्यात बसवायचं. पण आता मुलींच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावं म्हणून आम्ही त्याला अशी पाटी करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर त्या महालक्ष्म्या बसवतो. आणि याला हे मुळातच सुंदर कोरीव काम असल्यामुळे आम्हाला वेगळी काही आरास करण्याची गरजच नाहीये. आणि त्यावेळेस सुद्धा इथे महालक्ष्म्यांवर सुद्धा किरणोत्सव होतो. इथे आमची ही माडी आहे समोर, त्याला असे काचेचे हे आहेत लावलेले, ते बंद आहे आता ह्या पण पलीकडे, पण तिथून तर इथे बरोबर किरणोत्सव महालक्ष्म्यांच्या वेळेस सुद्धा होतो. आहे की नाही गंमत. चला अजून एक गणिती पद्धतीने बांधलेलंच हे घर आहे. त्यामुळे म्हणजे हे जसंच्या तसं राहावं अशी इच्छा आहे. तुम्ही नूतनीकरण करा, पण त्याच्यातला जो भाग आहे आपल्याला महत्वाचा दिसणारा तो तसाच राहावा अशी माझी इच्छा आहे. आणि या मुलांनाही मी सांगितलं की ते तुम्ही जतन करा. कौतुकास्पद आहे. कारण आतापर्यंत कसं आमच्याकडे शेतीवाडी वगैरे असल्यामुळे, समोर गोठा असल्यामुळे गाई म्हशी या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे आमच्या घरात दूध दुभत भरपूर होतं. सगळे एकत्र कुटुंब राहिलेलं आहे. आता नोकरी निमित्ताने सगळे मुलं बाहेर गावी गेल्यामुळे फक्त एवढ्या मोठ्या वाड्यात आम्ही 3 जण आहोत. पण ते सगळे आल्यानंतर मात्र आमचा वाडा अगदी म्हणजे सगळे गोपालकृष्ण असतात इथे. म्हणजे सगळं गोकुळात राहतो आम्ही अगदी. छान छान. तुम्ही कधी भातुकली पाहिली आहे का? तर ही सगळी अशी पितळी भातुकली आहे. या मृणालताई, ही सगळी मृणालताईंनी आणि आईंनी अशी जपलेली पूर्ण सगळी भांडी आहे. जुनी भांडी आहे, इतकी जुनी आणि छान छान असे सगळे पीसेस आहेत. ही फिरकीची बरणी, ह्याच्यात आमच्याकडे सुद्धा होती. याच्यात साखर ठेवली जायची. आणि तो फिरकीचा तांब्या आहे कोपऱ्यामध्ये, तो प्रवासात पाणी भरायला. त्याला आतमध्ये प्याला पण असतो. हे किटली आहे. मृणालताईंना दाखवा, तुम्ही सांगा. याच्यामध्ये हे साचे आहेत पितळीचे, पूर्वीच्या काळातले. हे जे 2 साचे स्पेसिफाईली हे जुने साचे आहेत. याच्यातून म्हणजे आपण जे काही वाळवण करतो उन्हाळ्याचं ते सगळं व्हायचं. ही इथे दुरडी आहे, फुलांची दुरडी आहे. हे तांब्याचे सगळे पेले वगैरे आहे. ताटल्या. आणि तो डबा दाखवा.
कोणता डबा? टिफिनचा. हा, इथे टिफिनचा डबा. हा मोठा मोठा डबा वाला आहे, आहे. इकडे छोटा डबा आहे. आणि तिकडे तो छोटा डबा आहे. आणि हा डबा जो आहे ना, हा तिखट मिठाचा डबा आहे. हा. याच्यामध्ये बरोबर ते आपण जसे वेगवेगळे कप्पे असतात तसे बरोबर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वाट्या आहेत. आणि वरती हा हे सगळे पातेले पातेले. आणि हे आपलं चिंचाळा, म्हणजे आपल्या चिंचाळा. याच्यामध्ये सगळं आपण जसं आता चटणा, कोशिंबीर, पंचपात्र. कोशिंबीर वगैरे, मीठ वगैरे सगळ्यासाठी हे आहे. आणि वरती घंगाळ आहे. हो. आणि हे ते अग्निहोत्र. यज्ञकुंड हा, आहे. बरोबर. तर कसं आहे माहिती का, या सगळ्या गोष्टी जतन केल्या काकूंनी आणि मृणालांनी. या ना काकू. माझ्याही आधी माझ्या सासूबाई, आम्ही म्हणजे माझ्यापर्यंत आम्ही रोजच ही भांडी वापरायचो. आता ती त्या कपाटात गेलेली आहे, पण आम्ही रोज इथे ती भांडी पण त्यांनी कौतुकाने हे सगळं ठेवलं, हे खूप छान गोष्ट आहे. हे पण खलबत्ता. हा खलबत्ता, दगडी खलबत्ता असा अजून एक आहे, तो आता नेमकं वापरण्यात आहे. आणि हा एक असा आहे. आमचे सासरे पान कुठून खायचे हो त्याच्यामध्ये. ना. आणि वरती मला तो हे दिसतो आहे, चरखा दिसतोय तिथे. आणि डेस्क, दिवाणींचा डेस्क, असं खूप छान कौतुकाने त्यांनी सांभाळलं. आहे ना आतमध्ये? आहे ना तिथे भरलेले. काय? तिचे अजून जे आहेत हा, या डेगी आहेत अशा अजून वरती बऱ्याच ठेवलेल्या आहेत, पण आता सध्या पाणी भरून आम्ही एवढ्याच ठेवल्या आहेत तिथे. आणि कसं आहे माहिती आहे का, ताई टॅक्स ॲडवायझर आहेत आणि तरीही म्हणजे ॲडव्होकेट आहेत त्या, आणि तरीही त्यांनी या सगळ्या गोष्टी खूप छान जतन केलेल्या आहेत. हेच पुढच्या डेप्रिसिएशनचं पिढीला महत्व त्यांना चांगलं माहिती आहे. आणि हेच पुढच्या पिढीला सांगणं आहे की असं सगळं छान ठेवलं पाहिजे, जतन केलं पाहिजे, आपली संस्कृती, आपले मूल्य जपले पाहिजेत. हो की नाही? तुम्हाला माहिती आहे ना, मेहकरच्या बालाजीला सौरव दादांनी आपल्याला खूप छान माहिती दिली होती. अजूनही लोक येऊन मला सांगतात की आम्हाला हा इतिहास माहिती नव्हता आणि हा इतिहास आम्हाला सौरव दादांमुळे कळाला. तर सौरव दादांची ही सगळी फॅमिली आहे आणि त्यांचा हा वाडा आहे आणि त्यांनी सगळ्यांनी हे सगळं म्हणजे इतिहासाचं महत्त्व त्यांना सगळ्यांना खूप चांगलं आहे आणि त्यांनी इतकं छान सगळं जपलेलं आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार ना. आणि याच्यात आणखीन एक मला सांगायचं, आता सध्या आम्ही काढून ठेवलेलं आहे म्हणून इथे आमचे फोटो होते, तर याच्यामध्ये एक रामदासी बुवा म्हणून होते, त्यांचा फोटो अजूनही आहे. ते म्हणजे रामदासी बुवांचा एक फोटो आहे. हा. पूर्वी आमच्या शेतामध्ये एक गृहस्थ येऊन बसले, ध्यान लावून बरोबर. बसले हा, तिथे. हा. तर ते ध्यान लावून बसलेले गृहस्थ 1857च्या उठावानंतर आले होते. अच्छा. तर हा. 1857च्या उठावानंतर आल्यानंतर ते त्यांनी मौन धारण केलं. ते आयुष्यभर कधीच बोलले नाही. हा. माझे ते फक्त त्यांचं ध्यान लावून त्यांचं जप बरोबर. करत राहायचे. नंतर स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये भरपूरसे असे सायंटिस्ट आमच्याकडे येऊन गेले, जे इतिहास अभ्यासक आहेत किंवा सायंटिस्ट आहेत, ते आमच्याकडे येऊन गेले. त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तात्या टोपेंचं जे वर्णन आहे ते वर्णन आणि या रामदासी बुवांचं वर्णन ते जुळतं. एकच आहे. जुळतं. म्हणजे 99.3% जुळते असं एक तंतोतंत जुळतं. तंतोतंत माझे जुळतं. अनुभव होते ते. अच्छा. म्हणजे 1857च्या ज्या काळानंतर जे आता कोणी म्हणते की त्यांनी कोणातरी तात्या टोपे म्हणून दुसऱ्यालाच फाशी घेऊन दिली किंवा काय वगैरे असं म्हणतात, पण ते खरं नाहीये. भरपूरसे असे पुरावे सापडले की तात्या टोपे हे नंतर त्या ज्यावेळेस गद्दारी झाली, गद्दारी झाल्यानंतर ज्यावेळेस इंग्रजांनी वरचढ ठरत आले आपल्यावरती, त्यावेळेस तात्या टोपेंनी काहीतरी वेगळी रणनीती आखावं या हिशोबाने ते निघून आले. पण त्यांना त्याच्यात यश मिळाले नाही, म्हणून मग ते नाराज होऊन इथे एका शेतामध्ये येऊन ते ध्यानस्थ होऊन त्यांनी संन्यास घेतला. आमच्या शेतामध्ये त्यांची अजूनही तिथे त्यांची समाधी तिथेच आहे. राहिले तिथे ते. महादेवाची आता तिथे स्थापना केलेली आहे त्यांच्या म्हणजे समाधी. याचा अर्थ असा आहे दादा की मेहकरचं योगदान हे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये खूप मोठं आहे. मुघलांच्या काळापासून आहे ना, खूप वर्षांपासून. मुघलांच्या काळापासून योगदान आहे सगळं. खरंच आहे. त्यावेळेस कौतुकास्पद आहे हे. देशमुखी जरी असली तरी पण म्हणजे आतून म्हणजे देशाच्या याच्यासाठी भरपूर योगदान दिले. मी तर मागच्या वेळेस सांगितलं, मूर्ती नेऊ नये म्हणून काय काय केलं काय काय केलेलं आहे खरंच आहे. त्यावेळेस. पण खूप छान, मस्त, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच.